पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जी आयोजित केले V4 IB कन्सल्टन्सी LLP न आणि या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यामध्ये समालोचन कक्षाच्या वतीने मी गुरु चिटणीस माझ्याबरोबर साहिल कोबरेकर परवेश आगा आणि आजच्या दिवसात आम्हाला काही वेळातच या ठिकाणी जॉईन होणार आहे मालवणी समालोचनाचे अनभिषिक्त सम्राट बेताज बादशाह बादल चौधरी सर यांच्या वतीने गुणलेखक म्हणून क्षितिज भोगटे आणि सामनाधिकारी किंवा मॅच रेफरी म्हणून बंड्या परब यांच्या हस्ते यांच्या वतीने या मैदानावरती आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो। या सामन्याचे दोन ऑफिशियल्स आपल्याला मैदानावरती दिसत आहेत, नाना नाईक सर, महेश डोंगरे सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आता मात्र राजू रेगे सर। पंचांची ही त्रिदेव आपल्याला मैदानावरती का अचूक पंचगिरी खरं तर रिव्ह्यू घेण्याची या ठिकाणी सोय होती, मुभा होती, परंतु पंचांचे निर्णय एवढे अचूक आहेत की एकाही खेळाडूला आतापर्यंत रिव्ह्यू घ्यावा लागला नाही। ही विशेष कौतुक करावं लागेल पंचांचं देखील, कारण पंचांच्या निर्णयावरती स्पर्धा किती निकोप होईल, यावरती स्पर्धा किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न होईल हे अवलंबून असतं। आणि याच हे त्रिमूर्ती पंचांची अतिशय सुंदर अचूक निर्णय आपल्याला गेले 3 दिवस या मैदानावरती पाहायला मिळाले। चला वळूया मैदानाकडे, सामन्याकडे वळूया। आजच्या दिवसातील दुसरा सामना माऊली कास संघाचा पहिला वैला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। माऊली कास आपला अतिरिक्त खेळाडू जरा पाठवून द्या प्लीज। आपल्याला वारंवार विनंती केली जाते, या लवकर या। पंच नाना नाईक सर यांच्याकडनं सामना सुरू झाल्याचा इशारा हा समालोचन कक्षामध्ये गुणलेखाच्या दिशेने येतोय। गोलंदाजीच्या मोर्चावरती सिंधुदुर्ग स्तरावरचा एक अव्वल दर्जाचा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू विकी पंडित सज्ज होताना दिसतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये। पहिला चेंडू आखूट टप्प्याचा बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चेंडू जाईल घोषितच्या क्षेत्रातल्या केवळ एकेरी धावेसाठी। माऊली क्रिकेटर्स तोरसे विरुद्ध माऊली कास, दोन्ही संघांच्या नावामध्ये श्रीदेवी माऊलीचं नाव हे कॉमन आहे। बघूया आता हे दोन संघ या ठिकाणी या स्पर्धेतला पहिला वैला कोणता संघ असेल, या दोन संघांपैकी या स्पर्धेतला आपला दुसरा सामन्यातला हा या स्पर्धेतला पहिला वैला विजय या ठिकाणी साकारू शकतील। पहिला चेंडूवरती घोषितच्या क्षेत्रातला चेंडूचा प्रवास आपण बघितला, विकी पंडित सारख्या एका अष्टपैलू गोलंदाजीच्या अष्टपैलू खेळाडूच्या विरुद्ध एकेरी धावेसाठी एकेरी धावेनं धावसंख्येला झालेली सुरुवात ती तोरसे संघाची। धाव काढली ती भिवानं आणि आता मात्र स्ट्राईक दिली ती अक्षयच्या हातामध्ये। भिवा आणि अक्षय ही सलामीची जोडगळी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। सलामीची जोडी, बिनीची जोडी आपल्याला एकंदरीत या मैदानावरती पाहायला मिळते। विकी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मोर्चावरती काहीसा चेंडू हरवला होता, त्यामुळे थोडा वेळ काही वेळ मैदानावरती सामना थांबलेला, परंतु पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेक नंतर मैदानावरती सामन्याला होते सुरुवात। पुन्हा एकदा एक गुडलेन स्पॉटवरचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूचा प्रवास, सातत्यानं दोन्ही सलामीवीर घोषितच्या क्षेत्रात चेंडू टोलावत आहेत, प्रत्येकी एकेरी धाव वसूल करतायत आणि संघाचं धावसंख्या ही 2 धावांपर्यंत त्याने नेऊन ठेवले आणि आपल्या वैयक्तिक डावांना त्यांनी सुरुवात करून दिली या मैदानावरती। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, बिनबाद 2 अशी एकंदरीत सुरुवात आपण या मैदानावरती पाहतोय। तो माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचा, तो अर्थात माऊली कास संघाविरुद्ध। या मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर्सच्या डोक्यावरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा लागले, चेंडू अगदी स्लिप मध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या शेजारून जातोय पुन्हा एकदा घोषित स्वरूपातल्या एकेरी धावेसाठी। पुन्हा एकदा एकेरी धाव आणि ज्याच्या अथक मेहनतीतून ही स्पर्धा, ज्यांचं प्रमुख सहकार्य आहे ते आमचे ऋषी हरमलकर यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन। ऋषी हरमलकर असतील, अभयजी नाईक असतील, बरेचसे आहेत बांद्यातील रहिवासी। पुन्हा एकदा त्या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न,
पुढचा चेंडू एकंदरीत निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना पूल करण्याचा प्रयत्न, परंतु अपेक्षित उंचीपेक्षा काहीसा खाली राहतोय चेंडू, त्यामुळे अंदाज चुकतोय तो फटक्याचा, तो फलंदाजाचा. परिणामी चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 3 वर. 4 चेंडूंचा पहिल्या षटकातील खेळ समाप्त. टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू पुन्हा एकदा जाईल का बघायचंय. पंचांची खूण होते 2 धावांची आणि या 2 डिक्लेअरच्या स्वरूपातल्या धावांच्या जोरावर ते 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 5 अशी एकंदरीत धावसंख्या ही माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचे माऊली कास संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धेचं निमित्त. पुढे सरसावतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीजीत करण्याची संधी देखील यष्टी रक्षकाला होते, ती दवडली जाते. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दिसतोय तो अक्षय. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 5 अशी सुरुवात माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचे माऊली कास संघाविरुद्ध. जोपर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती होईल सुरुवात, तोपर्यंत वळूया पुन्हा एकदा DJ सुजल कडे एक सुमधुर धून ऐकण्यासाठी. त्या स्पर्धेच्या निमित्तानं वेळात वेळ काढून या ठिकाणी ते आलेत. सामनाधिकारी बंड्या परब थोडासा लक्ष त्यांचा विचलित झाला आहे, कारण त्यांचे लाडके कॉमेंटेटर या ठिकाणी आलेले आहेत बादल चौधरी. सकाळपासून मला बादल ते सांगतायत की बादल सर कधी येणार, बादल सर कधी येणार. अखेर तो क्षण आलाय बंड्या. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ प्रगती पथावरती. पॉल बॉईज, रुद्र, कुणाल, श्रेयस, साईश आपली जागा पकडायची आहे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला नियुक्त केलेलं आहे त्या त्या ठिकाणी जायचं आहे आणि जो चेंडू मैदानाबाहेर जातो तो परत लगेच मैदानात कसा परतेल याची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या षटकाचा पुढचा चेंडू थोडासा शफल झाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर, परंतु हा चेंडू अजूनही त्याच्या उजव्या यष्टीच्या बाहेर गेल्यामुळे पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. समालोचन कक्षाकडे पंचांनी इशारा केलाय हा चेंडू स्वेर असल्याचा.
स्वरच्या स्वरूपातल्या अवांतर धावेने संघाची धावसंख्या 9 वरती येऊन पोहोचली. ती माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचे माऊली कास संघाविरुद्ध. लॉफ्टेड फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय, तो कोणतीही चूक करत नाहीये. परतावा लागेल अक्षयला. पहिला धक्का माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाला. संघाची धावसंख्या ही फक्त 9 धावा. डीजे गोलंदाजीच्या मोर्चावरती तोच शैलेश सज्ज होतोय, तर फलंदाजीच्या मोर्चावरती नवीन फलंदाज मंदार याची मात्र वर्णी लागते. शैलेश टू मंदार. आकुट टप्प्याचा चेंडू, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. त्या चेंडू यष्ट्यांच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती कोणती छेडखानी करण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही, तो अर्थात गोलंदाज शैलेशनं. परिणामी या अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या ही दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित झालेले आमचे बंड्या परब सांगतायत की 10 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ माऊली कास संघाविरुद्ध. पुढचा चेंडू ड्राईव्ह केला हलक्या हाताने कव्हरच्या दिशेनं. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, योग्य समन्वय आपल्याला दिसतोय दोन फलंदाज दरम्यान. आणि बघता बघता या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय मैदानावर, तोपर्यंत एक धाव ही धावून पूर्ण केली जाते. एकंदरीत 11 वरती धावसंख्या येऊन पोहोचली. एक गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुकी मैदानावरती प्रगतीपथावरती निर्धारित 6 षटकांचे सामने. या बघा शफल झाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडच्या दिशेनं फटकावण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. या फटक्यातून एक धाव नक्कीच जोडली जाते आणि एकेरी धावेच्या जोरावरती धावसंख्या ही येऊन पोहोचली 12 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 2 षटकांचा खेळ चुकी मैदानावर हा प्रगतीपथावर, दुसऱ्या षटकाचा खेळ चुकी मैदानावर हा प्रगतीपथावर. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा शॉर्ट आर्म पुलचा फटका डीप मिड विकेटला. विकी पंडित कडनं चूक. सब फिल्डर म्हणून ज्याला ओळखलं जातं, एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू विकी पंडित याच्या दिशेनं एक सोपा झेल आला होता, परंतु विकीनं अगदी शेवटच्या क्षणी आपली नजर त्या चेंडूवरती हटवली आणि त्याच्या हातून तो झेल निसटला. झेल तर सुटला आणि त्या मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाला चौकार त्यानं बहाल केलाय. आणि बघता बघता जी धावसंख्या थोडीशी स्थिरावलेल्या स्थितीमध्ये वाटत होती, त्या चौकारानं ठीकठाक केली आहे. 2 षटकांचा एकंदरीत खेळ मैदानावरती समाप्त होतोय. 16 अशी धावसंख्या ही धावफलकावरती, अर्थात एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा प्रतिषटक या धावगतीनं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. जोपर्यंत तिसऱ्या षटकाला मैदानावरती होईल सुरुवात, तोपर्यंत पुन्हा एकदा वेळ आहे ती डीजे सुजलकडे वळण्याचे एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी. अमित साळगावकर. पहिला चेंडू कट केलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रात. चेंडू जाईल का सीमा पार? जातोय चेंडू सीमा पार. डीप पॉइंट वरती क्षेत्ररक्षक उभा होता जरूर, परंतु त्याला बीट केलाय अर्थात या चेंडूनं आणि चेंडू जातोय सीमा पार. V4 IBCL चौकार डीजे.
20 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावर प्रगती पथावर. पुढचा चेंडू पूल केला जातोय. घोषितच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. मला वाटतं केवळ एक धावेची भर ही नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या एकंदरीत 21 वरती स्थिरावलेले. 21 धावा एकंदरीत एक गडी बाद. या बघा पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू चेंज ऑफ पेस पद्धतीचा डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलावलाय. एका धावेची भर नक्कीच संघाच्या खाती घातली जात आहे आणि एकेरी धावेने धावसंख्या 22 वरती येऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगती पथावरती 22 धावा एक गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती एकंदरीत लावलेले. ती माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाने माऊली कास संघाविरुद्ध. अमित साळगावकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावर. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर गेलाय. नाना नाईक सर या ठिकाणी इशारा करतायत. दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाच्या दिशेनं गुणलेखकाच्या दिशेनं हा चेंडू स्वेर असल्याचा एक अवांतर धाव. 23 धावा धावसंख्या पोहोचली. तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावर प्रगती पथावरती 23 धावा एक गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ. रिव्हर्स स्वीप अल्टी पलटी कनेक्टचा चेंडू झालाय. चेंडू जातोय डीप पॉइंट सीमा पार 6 धावांसाठी. स्टँड ऑन द लेवल V4 IBC. या षटकात एक चौकार एक षटकार लगावलाय तो तोरसे संघाच्या खेळाडूने. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा टप्पा पडल्यानंतर काहीसा आतल्या दिशेला वळलाय. इन स्विंग पद्धतीची गोलंदाजी एकंदरीत या षटकात या मागच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते ती अमित साळगावकर कडून. धावसंख्या स्थिरावलेली 29 धावांच्या टप्प्यावरती. तिसरा षटकाचा एकंदरीत खेळ हा मैदानावरती प्रगती पथावरती. ठीकठाक धावसंख्या वाटते धावगतीचा विचार केला तर. पुढचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या डोक्यावरनं फटका टोलवायचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. बघता बघता 3 षटकांचा खेळ एकंदरीत समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर जवळपास 10 धावांची प्रतिषटक अशी धावगती राखत 29 धावांपर्यंत मजल मारली आहे. यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ असेल येणं बाकी. त्या 3 षटकात अजूनही एका बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा षटकाचा खेळ असेल येणं बाकी. काय होईल राहिलेल्या 3 षटकात जी धावगती पहिल्या 3 षटकात एकंदरीत जमवली माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाला 30 धावगतीमध्ये सातत्य राखत 60-65 धावांच्या टप्प्यावरती ही धावसंख्या नेऊन ठेवतील का माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचे फलंदाज की दुसऱ्या बाजूने माऊली कास संघाचे गोलंदाज 45-50 धावांच्या आतमध्ये रोखून ठेवतील का सांगण्यासाठी आजच्या दिवसामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट बघतोय ज्यांच्या आवाजांची मोहिनी सर्व रसिक क्रिकेट रसिकांवरती मालवणी समालोचनाचे बुलंद आवाज बादल चौधरी सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि या सामन्यातून मी गुरु चिटणीस तुम्हा सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. वेलकम मिस्टर बादल चौधरी सर. धन्यवाद गुरु. सकाळच्या सत्रात पुनश्च एकदा सर्वांना जय महाराष्ट्र. स्वागतम सुस्वागतम. V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वाचा हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो या ऐतिहासिक पाटेश्वर मच्छी मार्केट मैदानावर. विकी पंडित वैयक्तिक पहिलं, दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर. 6 षटकांचा सामना. पहिल्या 3 षटकांची सांगता. धावसंख्या झाली 29. चौथ्या षटकातील पहिला चेंडू विकी पंडितचा आडव्या बॅटचा फटका मिड विकेटच्या दिशेने. एकेरी धावण्याची धावसंख्या होती ती 30 एका गड्याच्या मोबदल्यात. आखोट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा इरादा. जाता जाता बॅटची कड. चेंडू विकेट किपरच्या दिशेने. दुसऱ्या विकेटचं पतन. सीएल विकेट.
30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या विकीकडून एक झेल सुटला होता तो चव्हाण जायबंदी झालाय. पण समीरचं एक सुंदर वाक्य आहे. एखाद्या खेळाडूकडून झेल सुटल्यानंतर समीरचं वाक्य असतं की जिन हाथों से आपने जख्म दिया उन्हीं हाथों को मरहम भी लगाना है. विकी नेमकी तीच गोष्ट करतोय. ज्या विकीकडून झेल सुटला होता, जखम झाली होती, त्या जखमेवर ह्या विकेटचं मलम विकी लावतोय बॉलिंग मार्कवर. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू बाउन्स मिळवतोय, पण पंचांची करडी नजर. अनएक्सपेक्टेड अनइवन बाउन्स गोलंदाजाच्या डोक्यावरून फलंदाजाच्या डोक्यावरून विकेट किपरच्या दिशेने प्रयाण करतोय. येण्या जाण्याच्या रस्त्यावर काही जणांनी आपली वाहनं पार्क केली. त्या सर्वांना विनंती असेल, कृपया वाटेतील वाहनं आपण थोडीशी योग्य जागी पार्क करावी. पोलीस स्टेशनच्या दिशेने जाणारी जी वाहनं आहेत, आपल्या सर्वांसाठी पोलीस स्टेशनकडून सूचना आली, आपली वाहनं आपण योग्य जागी पार्क करावी. विकी पंडित एक दर्जेदार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भरवशाचा खेळाडू, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, संघाचं कर्णधारपद अशा प्रत्येक आघाड्यांवर यशस्वी खेळाडू. एक ताकदवान वेगवान चेंडू, पॅचची कट घेऊन चेंडू शॉर्ट पाईन लेगच्या दिशेने अतिशय सुंदर झेल. कॅच ऑफ दी मॉर्निंग. भाऊ पंडित आपल्या संघाला अजून एक सफलता मिळवून देतोय विकीच्या गोलंदाजीवर. 3 विकेटचं पतन. धावसंख्या स्थिरावलेली 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. गौरव स्पोर्ट्सचे मालक गौरवजी नाटेकर यांचा आज वाढदिवस आहे. गौरव, आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यावं. आपल्याला वाढदिवसाच्या आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आहेत. V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफीकडून गौरव स्पोर्ट्सचे मालक गौरवजी नाटेकर आपल्याला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. बॉलिंग मार्कवर विकी पंडित. माऊली कास संघाचा हा अष्टपैलू खेळाडू. क्षेत्ररक्षणात झाल्याची एक छोटीशी चूक, मात्र ही चूक योग्य वेळी दुरुस्त केली जाते. प्रतिस्पर्धी संघ माऊली क्रिकेटर्स तोरसे. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकात डबल ब्रेक थ्रू मिळवून देतोय विकी पंडित. स्टिअर करतोय चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. तेवढाच ताकदवान थ्रो येतोय विकेट किपर पर्यंत. ज्या प्रकारे या षटकासाठी क्षेत्ररक्षण सजवलं होतं, विकीचं कौतुक करावं लागेल. शॉर्ट पॉइंट थोडासा बॅकवर्ड, एक पॉइंट डीपच्या दिशेने सुद्धा दिसतोय. एक शॉट मिड ऑफ मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. यावेळी हा चेंडू खेळावा की सोडून द्यावा या द्विधा मनस्थितीत अंपायर डिसिजन. डॉट बॉल. या दरम्यान मैदानावर V4 IBCLचे सुधीरजी नाईक यांचं मैदानावर आगमन होत आहे. आदरणीय सुधीरजी नाईक साहेब, आपल्याला विनंती. आदरणीय सुनीलजी नाईक साहेब यांचं आगमन होत आहे. 4 षटकांची सांगता. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनात जे सर्वेसर्वा सुनीलजी नाईक, सुधीरजी नाईक, सागरजी हरमलकर, अक्षय शेट्टी या सर्वांचं मैदानावर आगमन होत आहे. या आमच्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या सर्व आयोजकांपैकी सुनीलजी नाईक यांचं मैदानावर आगमन होत आहे. आदरणीय सुनीलजी नाईक साहेब, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या निमित्तानं. 4 षटकांची सांगता. धावसंख्या 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विकी पंडित पहिल्या 3 षटकांमध्ये जी धावसंख्या 10च्या जवळपास होती, ती धावसंख्या शेवटच्या या षटकाच्या दर्जेदार गोलंदाजीमुळे 8 पेक्षा सुद्धा खाली येत आहे. आदरणीय सुनीलजी नाईक, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एक 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज निलेश पंडित बॉलिंग मार्कवर.
मैदानावर जमलेली जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने स्वप्नील. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक. 5व्या षटकातील पहिला चेंडू थोडासा आखू टप्प्याचा पूलचा फटका. दर्जेदार पूल किती होईल सक्सेसफुल. पंचांचा इशारा येतोय. फक्त 2 धावा. एक ताकदवान फटका होता. अँगल मात्र थोडासा फाईन खेळला जातोय. हा चेंडू वाईडच्या दिशेने खेळणं खूप गरजेचं होतं कारण त्यांच्या दिशेने निर्धारित स्वरूपाची धावसंख्या 1 आणि 2 धावा घोषित स्वरूपाच्या. या 2 धावेनेची धावसंख्या 33. 3-3 फॉर 3. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी अजून एका मोठ्या फटक्याचा इरादा होता. भाऊ चेंडूच्या खाली फसलेला फटका. सेफ विकेट किपिंग. आतापर्यंत माऊली कास संघासाठी हा दुसरा सुंदर झेल टिपला जातोय भाऊ कडून. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावते 33 धावा. 33 फॉर 4. आपण पाहतोय ही V4 IBCL विकेट. तिसरी विकेट 31 आणि चौथी विकेट 33. म्हणजे दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी. पण ज्यावेळी विकी पंडितने ही भागीदारी तोडली, पार्टनरशिप ब्रोकर ही बिरुदावली आपली सार्थ ठरवली आणि त्यानंतर हे 3 विकेट लगोलग आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30, 31, 33 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रथमेश, ज्याचं नाव एक उंचापुरा खेळाडू. माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाच्या वतीने. यावेळी आडवी बॅट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडूचा प्रवास घोषित क्षेत्रात होईल असं दिसतंय. प्राथमिक चित्र तरी त्या स्वरूपाचं. आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय 2 धावांचा. 2 धावेनिशी धावसंख्या होते 35. मैदानावरील असणारे आणि मैदानाच्या बाहेरील हे सगळे पंच आमच्या खूप अगदी आवडीचे, जिव्हाळ्याचे, जीवलग मित्र सगळे. पंचांच्या भूमिकेत किशोर, नाना नाईक सर शिरोडा, राजू रेगे सर कौठणी आणि महेश डोंगरे सर सावंतवाडी या आमच्या तिन्ही मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. दुहेरी धावेचा फटका प्रथमेशच्या बॅटमधून. धावसंख्या स्थिरावली 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर निलेश प्रथमेशच्या बॅटमधून. इनिंगची सुरुवात करणारा हा 2 धावेचा फटका. अजून एका मोठ्या फटक्याचा इरादा. स्वतः गोलंदाज प्रथमेश चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात हा झेल सुटतोय. थोडंसं कॉलिंग होणं खूप गरजेचं होतं. त्या कॉलिंगचा अभाव जाणवला. गुरुसर क्रिकेटच्या मैदानावर 3 शब्दांचं महत्त्व जे युवा समालोचक सुमेध काळसेकर यांनी अधोरेखित केलं. येस, नो आणि वेट. जे 3 हे शब्द हॉलीबॉलच्या, शूटिंग बॉलच्या मैदानावर सुद्धा तेवढेच महत्त्वाचे जेवढे ते क्रिकेटच्या मैदानावर महत्त्वाचे. प्रथमेशचा थोडासा कॉल लवकर येणं खूप गरजेचं होता. मिड विकेटचा खेळाडू सुद्धा या झेलासाठी गेला. दोन्ही खेळाडू थोडेसे द्विधा मनस्थितीत. झेल सुटतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. जोडी मैदानावर. स्वप्नील. इनिंगची सुरुवात करणं बाकी. प्रथमेश 2 चेंडू 3 धावा. एकूण धावसंख्या 36 धावा. कोलवा टप्प्याचा चेंडू ओव्हर पिच मिड ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल होतोय कंप्लीट. 5व्या विकेटचं होतंय पतन. धावसंख्या 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते V4 IBCL विकेट नंबर 5. छत्तीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. या दरम्यान माऊली कास संघाला पाठिंबा देण्यासाठी कास गावचे सरपंच, प्रथम नागरिक, आमचे मित्रवर्य आदरणीय प्रवीणजी पंडित यांचं मैदानावर झालेलं आगमन. प्रवीणजी, आपल्याला खास ऋषी हरमलकर यांच्याकडून निमंत्रण आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून सुद्धा आपल्याला निमंत्रण. आमचे मित्र
तर सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती. पहिला विकेट 9 या धावसंख्येवर, दुसरी विकेट 30 या धावसंख्येवर. त्यानंतर सलग क्रमाने आपण विकेट पाहतोय. V4 IBCL 4 विकेट लगोलग आपण पाहिल्या आणि बऱ्याच कालावधीनंतर एक वाव मुवमेंट माऊली क्रिकेटर्स तोरसे संघासाठी. V4 IBCL चौकार धावसंख्या, 5 षटकांची संगता, 8 धावांची सरासरी राखत, 40 धावा. शेवटचं षटक इनिंगचं बाकी, ज्या षटकामध्ये टार्गेट ठरवलं जाईल. कितपत मोठं आव्हान माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ माऊली कास संघासमोर ठेवतोय हे ठरवणारं हे शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर दाजी पंडित. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही निवडक संघ, ज्या संघांचं विशेष आहे की एकेका संघातून एकाच आडनावाचे 11च्या 11 खेळाडू सुद्धा पाहायला मिळत आहेत. यापैकी माऊली कास या गावचं नाव, या संघाचं नाव सुद्धा बऱ्याच मैदानांवर गुरु आपण बऱ्याच वेळा घेतलंय. पंडित आडनावाचे सगळेच खेळाडू, अगदी तसाच कांदळगावचा सुद्धा एक संघ, ज्या संघाचे सगळे खेळाडू कदम आडनावाचे. न्हावेली, गोव्यातील न्हावेली या गावचा संघ सुद्धा गावस या आडनावाच्या सगळ्या खेळाडूंना घेऊन मैदानावर खेळतो. मैदानावर आपल्याला माऊली कास संघ आणि त्या माऊली कास संघाचा दाजी पंडित बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिलं सांघिक महत्त्वाचं शेवटचं षटक डेप्थ ओव्हर. या षटकामध्ये थोडे बाजू खोलाव्या लागतील, मोठी फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या स्थिरावलेली, 5 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. सुरुवात खूप दमदार झाली, पण त्यानंतर विकी पंडितने एका मागोमाग दिलेले हादरे आणि या हादऱ्यामध्ये बुरुज ढासळले जात आहेत माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचे. एका मागोमाग एक बुरुज जमीनदोस्त होत आहेत. 5 गडी माघारी परतलेत. निम्मे संघ डगआउटचा शिकार झालाय. शेवटच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू बाकी असताना स्ट्रायकर यांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश आणि नॉन स्ट्रायकर एंडवर रोहन. 2 उंचेपुरो खेळाडू. शारीरिक उंची तर या दोघांची खूप आहे, मात्र मैदानावरील कामगिरीची उंची सुद्धा थोडी वाढवावी लागेल. मिडॉनच्या दिशेने एकेरी धावेचा फटका आणि गुरु या मैदानाचं वैशिष्ट्य, मैदानावर लॉंग ऑन मिडॉनच्या दिशेने असणारी ही विहीर, गेली अनेक वर्ष ही विहीर जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा अनेक खेळाडूंचा खेळ पाहते. गोवा पोलिसचा रोहन परब या सामन्यात आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पूर्वी या मैदानाची विहीर गेली अनेक वर्ष आपल्याला एक वेगळी ओळख सांगते आणि असंच एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मैदान आहे, ज्या मैदानावर 1 नाही 2 नाही तब्बल 5 विहिरी आणि या 5 विहिरींच्या मधोमध असलेलं मैदान जे आहे रेडीचं. यावर्षी मात्र ते मैदान, त्या मैदानावरच्या काही विहिरी या समतल करून मैदानावर फक्त एक मोठी विहीर आता शिल्लक आहे. मात्र 5 विहिरींचं मैदान म्हणून हॉलीक्रॉस रेडी संघाच्या मैदानाची सुद्धा आवर्जून आठवण येते. 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. इनिंगची सांगता करणारे शेवटचे 3 चेंडू बाकी. दाजी बॉलिंग मार्कवर. एकूण धावसंख्या 42 धावा, 42 फॉर 5. अजून एक मोठा फटका मिडॉनच्या दिशेने. यावेळी क्षेत्ररक्षक फक्त बघत राहतोय. चेंडू सीमारेषा पार. बिली बावडन स्टाईल मध्ये महेश डोंगरे जाहीर करतायत हा सुंदर आकर्षक खणखणीत दणदणीत V4 IBCL शेवटचे 2 चेंडू बाकी. बॉलिंग मार्कवर दाजी 48 करेक्शन 48. अजून एक थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी मिडॉन आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. लुकिंग लाईक वाव. अजून एक V4 IBCL षटकार. षटकापर्यंत जी धावसंख्या कूर्म गतीने चालत होती, ती धावसंख्या शेवटच्या 3 चेंडूवर अश्वगती पकडते. सलग 2 षटकारांची धावसंख्या 54. इनिंगचा शेवटचा चेंडू. मोठ्या फटक्याचा इरादा. बॅट आणि बॉलचा संपर्क न येता चेंडू भाऊच्या दिशेने. त्यानंतर बॉलरकडे सुपूर्द होतोय. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज धावबाद असेल का, तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. मैदानावरील पंच महेश डोंगरे सर, बिली बावडन यांची आठवण करून देणारी ही सुंदर शैली. टेनिस क्रिकेटचा एक मोठा प्रदीर्घ अनुभव. नाना नाईक सर आणि राजू रेगे सर हे आमचे 3 ऑफिशियल्स. शेवटच्या चेंडूवर नेमकं काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय, तिसऱ्या पंचांचा येईल इशारा. एकूण धावसंख्या झाली 54. शेवटच्या चेंडूवरचं गणित अजून मैदानावर मांडणं बाकी आहे. ही सुंदर देखणी स्पर्धा आमचे मित्र ऋषी हरमलकर यांचं देखणं आयोजन. V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. अभयजी नाईक
ऋषी हरमलकर आणि त्यांची सगळी टीम V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे सुंदर देखणं आयोजन आणि या देखण्या स्पर्धेच्या निमित्तानं कालच्या दिवसात आमचा एक सुंदर आवाज आपण ऐकला. नितीन नाईक सर, आमचे मित्र पोलीस पाटील, ज्यांचा आवाज, ज्यांची कॉमेंट्री ऐकणं एक खूप सुंदर योग असतो. सोबत गुरु चिटणीस मराठीमधील हे सुंदर आवाज अजूनही समीर पांढरे यांच्या आवाजाची जादू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमोल जमदाडे सर यांचा मराठी आवाज सध्या दुमदुमतोय. अनेक मराठी समालोचक वेगवेगळ्या स्पर्धा गाजवताना आणि त्यातील गुरु चिटणीस सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मैदानावर तिसऱ्या पंचांचा डिसिजन अजूनही आहे पेंडिंग. दुसऱ्या इनिंगमध्ये काय होईल? शेवटच्या चेंडूवर फलंदाज सुरक्षित पोहोचतोय. गोलंदाजाची एक छोटीशी चूक घोडचूक बनते. ह्या शेवटच्या चेंडूवरची एक धाव आणि एकेरी धावण्याची इनिंगची होते सांगता. प्रथम फलंदाजी करताना माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ धावा जमवतोय 55 आणि विजयासाठी 56 धावांची गरज असेल. 56 धावांचं लक्ष. गुरुसर, खूप सुंदर देखणी स्पर्धा. हे ऐतिहासिक मैदान, ज्या ऐतिहासिक मैदानाने अनेक क्रिकेटपटू घडवले. अनेक ऐतिहासिक स्पर्धा या मैदानावर आपण पाहिल्या. काही वर्षापूर्वी 14 फेब्रुवारी आणि SV ट्रॉफी याचं जुळलेलं गणित. मध्यंतरीचा काही कालखंड या मैदानावरील ही भूमी, ही माती, हे दगड खेळाडूंसाठी, खेळाडूंच्या स्पर्शासाठी आसुसलेली आणि ही तहान या स्पर्धेच्या निमित्तानं भागवली जाते. खरोखरच मनपूर्वक आभार आहेत V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक, सगळे प्रायोजक, या सर्वांचे मनपूर्वक आभार. सुनीलजी नाईक, सुधीरजी नाईक, सागरजी हरमलकर, अक्षय शेट्टी, या सर्वांचे मनपूर्वक आभार आहेत. ही देखणी स्पर्धा, कारण बांदा ही ऐतिहासिक भूमी आहे आणि या बांदा भूमीवर अनेक क्रिकेटपटू या मैदानावर येऊन खेळून गेलेत. अजूनही अनेक क्रिकेटपटू या मैदानावर घडायचे बाकी आहेत. मगाशी ज्या संघाचं आपण नाव ऐकलं तो संघ नावेली गोवा. या नावेली गोवा संघाचा एक दर्जेदार खेळाडू समर्थक गावच याचा बहरलेला खेळ बघण्यासाठी आणि हा खेळ बांधावासियांना पाहायला मिळावा यासाठी याच मैदानावर, याच भूमीवर 1 लाख रुपयांची स्पर्धासुद्धा भरवली गेली. यावरून आपल्या लक्षात येईल की ही बांद्याची भूमी क्रिकेटपटूंवर किती प्रेम करणारी. आणि या ऐतिहासिक भूमीवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. देवबरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या बांदा केंद्रावरसून तुमचा सगळ्यांचा स्वागत असा. दुसऱ्या इनिंगसाठी 56 धावांचा पाठलाग. पहिल्या सामन्यामध्ये श्री बांदेश्वर शिरोडा संघाने मिळवलेलो विजय. मोहिमेची दमदार सुरुवात. ह्या 2025 साल बांदेश्वर बांदा संघासाठी आमचे मित्र मकरंद तोरसकर यांच्यासाठी शुभ संकेत घेऊन इलेले. खूप मोठमोठे स्पर्धा बांदेश्वर बांदा संघाने यावर्षी आपल्या नावावर केले आणि मोठमोठे चषक या बांदा नगरीमध्ये आणले. अगदी सुरुवात म्हणायची झाली तर ध्रुव ट्रॉफी, गोमंतक भूमीची, कोकण प्रांताची ही मानाची स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आणि ही स्पर्धा जिंकण्याचा स्वप्न मकरंद तोरसकर बांद्याच्या अनेक खेळाडूंनी अनेक वर्ष बघितला. ता स्वप्न या वर्षी पूर्ण झाला आणि त्या पाठोपाठ श्री बांदेश्वर 11 रोहित स्पोर्ट्स संघाने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीत केलेली कमाल आणि धमाल सुद्धा. मानाचा चषक, रोहितची आठवण म्हणून रोहित बोवलेकर यांच्या आठवणी प्रित्यर्थ त्यांचे मित्र मकरंद भाई तोरसकर यांनी खेळवलेलो संघ, ज्या संघाचा नाव होता श्री बांदेश्वर 11 रोहित स्पोर्ट बांदा, या संघाने जिंकलेली आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नुकतीच कलमटच्या मैदानावर कलमटची क्रेझी बॉईजची जिंकलेली ट्रॉफी. तोच श्री बांदेश्वर संघ या स्पर्धेसाठी एका वेगळ्या नावासह श्री बांदेश्वर शिरोडा, श्री बांदेश्वर 11 बांदा या संघाक मिळालेला वलय, या संघाचं नावलौकिक अजून एका मोठ्या स्पर्धेच्या निमित्तान परत एकदा अधोरेखित करण्याच्या इराद्यान हो संघ पुढच्या सामन्यासाठी तुमका दिसतलो. तिसरो सामना असतलो पहिल्या सामन्यातलो विजेतो आणि दुसऱ्या सामन्याचो विजेतो. पहिल्या सामन्यात श्री बांदेश्वर बांदा संघाने मिळवलेलो विजय आणि त्यामुळे तिसरो सामना या संघाचा होतलो. मैदानाच्या दिशेने 56 धावांचा पाठलाग. माऊली कास संघाची सलामीची जोडी. प्रत्येक संघ एक गाव एक संघ या धर्तीवरचो आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या खेळाडूंका, ग्रामीण भागातल्या संघांका 1 लाख रुपयांचा बक्षीस जिंकण्याची इलेली ही संधी नाही, ही सुवर्ण संधी. छप्पन्न धावांचा पाठलाग. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग मार्कवर मंदार, माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाच्या वतीन आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने अमित आणि भाऊ. पहिलो चेंडू
थोडीशी आडवी बॅट करण्याचा इरादो होतो. मिडॉनच्या दिशेने एकेरी धाव. या एकेरी धावेनीची इनिंगची सुरुवात. अमित उजव्या हाताचा खेळाडू त्याला साथ देण्यासाठी भाऊ पंडित ह्यो डावखुऱ्या हाताचा बॅटर. मॅन्डेटरी पॉवर प्ले. फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन सर्कलच्या बाहेर तुमका दिसतला आणि भाऊच्या डावखुऱ्या बॅटिंगसाठी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक खेळाडू आणि एक लॉंग ऑनचो खेळाडू जो थोडंसं मिड ऑनच्या दिशेने सरकलेलो. बाकी सगळे खेळाडू सर्कलमध्ये. शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट फॉरवर्ड पॉईंट, शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. हे सगळे खेळाडू पहिल्या आकांड्यावर पहिला सर्कल ज्याका म्हटलं जाता. जा सर्कल जो आकांडो महाभारतात सुद्धा तुम्ही बघितलो असतलो टीव्ही चॅनलच्या माध्यमातून. चक्रव्यूह ज्याका म्हटलं जातं आणि क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा हे पॉवर प्ले जणू काय चक्रव्यूहासारखो ज्यामध्ये शिरणा खूपच सोपे असा पण त्या भेदना खूपच कठीण. या चक्रव्यूह भेदण्याच्या नादात बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन भाऊ पंडितची प्राइज विकेट. पहिली विकेट V4 IBCL विकेट नंबर 1. नवीन फलंदाज भाऊची जागा घेण्यासाठी शैलेश पंडित. ही जोडी टिकणं खूप गरजेचं असा. 6 षटकांचा सामनो, 56 धावांचा पाठलाग, 156. या बंदुकीची आठवण करून देणारी ही धावसंख्या 56. नाना पाटेकरच्या अब तक 56 या चित्रपटाची आठवण करून देणारी सुद्धा ही धावसंख्या. ऋषी हरमलकर. एक बाद एक थोडीशी नाजूक अवस्था. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर शैलेश पंडित. एक पार्टनरशिप गरजेची. इल्याच मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न होतो. नशीबवान रवलो शैलेश की जाता जाता चेंडू बेल्स हलवून नाही गेलो. दर्जेदार गोलंदाजी, पॉवर प्लेचा षटक आणि पहिल्याच ओव्हरीमध्ये मंदार. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू डॉट. 3 चेंडूची समाप्ती, फक्त 1 रन. ज्या महाभारतातल्या चक्रव्यूहाची आपण आठवण केली त्या चक्रव्यूहामध्ये तेव्हा सुद्धा आतमध्ये शिरणा खूप सोप्या होता तर भेदना खूप कठीण होता. या सामन्यात सुद्धा ह्या चक्रव्यूह बॅटरसाठी थोडासा धोकादायक. या दरम्यान ह्यो चेंडू भरकटलो डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी केला दंडित. नाना नाईक सरांचो वाईडचो इशारो. धावसंख्या 2 रन्सावर. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेलो खेळाडू भाऊ पंडित वैयक्तिक 0 रन्सावर. 56 रन्सांचा टार्गेट. एका गड्याच्या मोबदल्यात 2 रन. खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटची कड घेऊन चेंडू पहिल्या स्लिप मधून थर्ड मॅनच्या दिशेने घोषित स्वरूपाचो 1 रन. सिंगल डबल्सने मोठोसो फरक पडायचो नाही कारण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौफेर टोलेजंग फटकेबाजी खूप गरजेची होती. फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक लॉंग ऑफ, एक मिड ऑन. आणि अशा वेळी मोठ्या फटक्यांवर चौकार षटकार वसूल होणं खूप गरजेचं. 6 ओव्हरींच्या मॅचमध्ये 56 रन बघून जरी या सोप्या दिसला तरी जसा दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. इतक्या सोप्या ह्या आव्हान नसतला. समोर 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर. या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण तर खूपच सुंदर झाला मिडॉनच्या दिशेने. मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून देणारो अंडरआर्मचो रिटर्न थ्रो. बॉलरच्या दिशेने एक सिंगल पूर्ण. एकेरी धावेनीची धावसंख्या 4 रन्सावर. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्तीकडे झुकलेलो. पहिल्या ओव्हरीची सांगता करणारो, मालवणी भाषेत भैरवी घालणारो शेवटचो बॉल घेऊन मंदार दिसतलो पॅव्हलियन एंड कडसून. आखो टप्प्याचो चेंडू. पूल थोडंसं ताकदवान होणं गरजेचं होतो. जो पूल बॅटच्या टो एरियाकडे लागणं गरजेचं. ह्यो पूल बॅटच्या मधोमध थोडंसं स्टिकर एरियाकडे. एकेरी धावेनीशी पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. 56 रन्सांचो पाठलाग. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 5 रन्सावर.
पतन. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. बॉलिंग मार्कवर बदल. गोलंदाजीत वैयक्तिक पहिला सांघिक. दुसरा षटक घेऊन मनोजचं पहिलो बॉल दुसऱ्या ओव्हरीचो. फुलटॉस. कव्हरच्या दिशेने खेळाडू चेंडूच्या खाली. दुसऱ्या विकेटचा पतन. एका मोठ्या फटक्याचा मोह. बॅटरच्या थोडस अंगलट. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा आणि ही V4 IBCL विकेट नंबर 2. है मेरा आपके आ जाने से. गुरु काय सुंदर सुंदर गाणी असत आणि DJ सुजलच्या ह्या वैशिष्ट्य असा क्रिकेटच्या मैदानावर वेगवेगळे खेळाडू वेगवेगळे फटके तुमका बघूक मिळतले आणि त्याच वेळी 1980 1990 सालातली काही सुंदर सुंदर गाजलेली गाणी आणि त्याचबरोबर अगदी 2024 मधला लका सुद्धा तुमका ऐकाक मिळतला. DJ सुजल बांद्याचो हे सुपुत्र डीजेच्या व्यवसायात घेतलेली गरुड भरारी आणि सुजल आमका सुद्धा अभिमान असा की आमच्यातलो एक पोरगो एवढ्या उच्च स्तरावर आपल्या व्यापारात घेऊन जाता आपल्या व्यवसायात घेऊन जाता ही बांदावासियांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट. तोच बांद्याचो सुप्रसिद्ध DJ सुजल या स्पर्धेच्या निमित्तानं तुमका ऐकाक मिळतलो. धावसंख्या 5 रन्सावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावर फलंदाज नामदेव अमितला साथ देण्यासाठी एक भागीदारी एक पार्टनरशिप खूप गरजेची कारण 56 रन्सांचो पाठलाग अजूनही विकी पंडित येऊचो बाकी. दुसऱ्या ओव्हरीत मनोज. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या चेंडूवर प्लेड ऑन होता होता वाचलेलो फलंदाज. पंचांचो इशारो 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर 6 धावा. एका गड्याच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात बाद झालेले बॅटर भाऊ पंडित शैलेश पंडित माऊली पंडित संघ थोडंसं अडचणीत कारण एक मोठा टार्गेट असा 56 धावांचो पाठलाग. बॉलिंग मार्कवर मनोज. पहिल्या 2 बॉलवर 1 रन खर्च केल्यानंतर यो चेंडू उजव्या यष्टीच्या थोडंसं बाहेर भरकटलेलो. पंच महेश डोंगरे सरांचो इशारो वाईड बॉल अवांतरच्या स्वरूपात 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्या 7 रन्सावर. आतापर्यंत एकूण 8 बॉल आपण बघितले माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाकडून. पहिलो एक्स्ट्रा आणि त्यानंतर अजून एक चेंडू परत एकदा वाईड बॉल. थोडीशी चर्चा करणं गरजेचं असा या बॉलर आणि कॅप्टनच्या दरम्यान थोडीशी कान उघडणी थोडीशी मालवणी भाषेतली झाडणी जी म्हटली जाता ती सुद्धा घालणं गरजेचं. रन झाले 8 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 सलग वाईट टाकल्यानंतर मात्र मनोजचा कौतुक करूचा लागात. कटर चेंडू टप्प पडल्यानंतर आतल्या दिशेने वळणारो गोमंतक भूमीचो हे एक अजून व्यावसायिक संघ माऊली क्रिकेटर्स तोरसे या मानाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज. मिडॉनच्या दिशेने एक ताकदवान फटको. विकेटचा पतन. का म्हटला जाता क्षेत्ररक्षकांका बॉलरचो पाठी राखो त्याचा उदाहरण. अतिशय सुंदर एरियल फिल्डिंग. 3री विकेट. 56 रन्सांचो पाठलाग. माऊली कास संघ अडखळती सुरुवात 3 गड्यांच्या मोबदल्यात 8 रन्सावर. V4 IBCL ट्रेडर्सचे आमचे सन्माननीय पदाधिकारी अमित लाड मुंबई इंटरनॅशनल V4 IBCL ट्रेडर्स. त्याचप्रमाणे समीर सावंत एअर इंडिया मुंबई. रोहित सापळे सावंतवाडी V4 IBCL इंटरनॅशनल ट्रेडर्स आणि अब्दुल पिंजरेवाला कोऑर्डिनेटर V4 IBCL मुंबई. या सगळ्या मान्यवरांचं अगदी थोड्याच वेळात मैदानावर आगमन होणारा. ज्या लकालकाची आपण आठवण केली ती लकालका सुद्धा थोड्याच वेळात आमचो DJ सुजल तुमका ऐकवतलो. सुरुवात तर झाली. थोड्याच वेळात या गाण्याकडे जाऊया. नेमक्या काय असा या गाणं ज्या गाण्याची चर्चा ज्या गाण्याची रंगत पण मैदानावर ज्या बॅटरकडसून रंगतदार खेळ होणं गरजेचं असा तो बॅटर विकी पंडित. नुकतीच मैदानावर टाकलेली पावला. 3 बाद 8 ही थोडीशी नाजूक अवस्था. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जे का म्हटलं जाता स्लोअर यॉर्कर. विकी पंडितची इल्याच परीक्षा घेणारी. या मॅच मध्ये विकी पंडितची भूमिका खूप महत्वाची असतली. लीडिंग रोल विकी निभावचो लागतलो. मेन हिरोची भूमिका सुद्धा पार पाडूची लागतली. 56 रन्सांचो पाठलाग. रन झाले फक्त 8.
तीन गड्यांच्या मोबदल्यात ही थोडीशी चिंताजनक बाब असा. गोलंदाजी खूपच सुंदर धारदार 2 षटकांची सांगता. पहिल्या ओव्हरीमध्ये मंदारने खर्च केले 5 रन 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरीत मनोजने त्यापेक्षा काकणभर सरस गोलंदाजी 3 रन्सांचा खर्च आणि 2 विकेट. 2 षटकांची सांगता 8 रन्सावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तांबडी चांबडी तांबडी चांबडी केला या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. क्षितिज भोगटे स्कोररच्या भूमिकेत आणि सोबत मॅच रेफरी आणि स्कोररच्या भूमिकेत बंड्या पराब. धाव संख्या 24 चेंडू 48 रन्सांची गरज. 2 षटकांची सांगता. बॉलिंग मार्कवर भिवा. पहिलो चेंडू टिपिकल पप्पू तोडकर स्टाईल. आडव्या बॅटचा फटको मिड ऑनच्या दिशेन. 1 बाउन्स ओव्हर द रोप. V4 IBCL चौकार. बदल्यात जो चौकार खूप 12 रन्स नामदेवचो ह्यो चौकार. पहिलो स्कोरिंग मोठो शॉट. त्यानंतरचो पुलटॉस आताताई प्रयत्न जेका म्हटलो जाता. सरळ बॅटने ह्यो जर बॉल खेळलो असतो तर गुरु नक्की चौकार गावलो असतो. पण थोडंसं आत्मघाती प्रयत्न रिव्हर्स स्वीप स्विच हिट जेका म्हटलं जाता. दुधारी तलवार जेका म्हटली जाता. अजून एक फुलटॉस लोअर फुलटॉस आणि या लोअर फुलटॉस साठी जा अस्त्र देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सिंधुदुर्ग महाराष्ट्र पोलिसच्या पप्पू तोडकर यांनी वापरला. तो फॉलिंग स्वीपचा फटको जास्त असरदार होऊ शकता. पण त्यासाठी मात्र तुमका स्क्वेअर लेग मिड विकेट एरिया कव्हर करणं गरजेचं. कारण फाईन लेगच्या दिशेन घोषित स्वरूपाचा फक्त 1 किंवा 2 रन. डॉट बॉल धावसंख्या 12 रन्सावर 1 डझन धावसंख्या. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर 56 रन्सांचो पाठलाग. भिवाचो पुढचो बॉल. अजून एक लोअर फुल टॉस ड्राईव्हचो फटको लॉंग ऑफच्या दिशेन 1 रन्स फक्त मिळतलो. त्या प्रकारे गोलंदाजी केली. माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचा कौतुक करूचा लागात. नियंत्रित गोलंदाजी खास करून वायडिश यॉर्कर ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूचो टप्पो क्षेत्ररक्षण सुद्धा त्याका अगदी अनुरूप सजवलेला आणि त्यामुळे एकमेव चौकार आतापर्यंत माऊली कास संघासाठी. हलक्या हाताचो ड्राईव्ह थोडो वेळ चेंडू हवेत रवलेलो. राहुल द्रविड सरांची आठवण करून देणारो तो लांब वरसून खेळलेलो ड्राईव्हचो फटको. एकेरी धाव्यांची धावसंख्या 14 रन्सावर. क्षितिज भोगटे अतिशय सुंदर अचूक गुणलेखन स्कोरिंग अचूक आकडेवारी आणि ठाम मत ह्या जाता ब्रीद वाक्य असा. क्षितिज तुझा सुद्धा मनपूर्वक स्वागत V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या निमित्तान. गेले 3 दिवस 4 दिवस या सगळ्यांनी सजवलेली ही सुंदर अगदी रंगतदार मानाची स्पर्धा अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. वारंवार गतीमध्ये परिवर्तन करून बीट केला गोलंदाजांनी. या षटकामध्ये चेंज ऑफ पेसचा सुंदर वापर केलो. भिवान खर्च केले फक्त 6 रन. पहिल्या चेंडूवर चौकार पण त्यानंतरच्या पुढच्या 5 बॉलवर फक्त 2 रन. 56 धावांचा पाठलाग. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तो इशारो होतो बॅटर चॉईस पॉवर प्ले. बॅटर चॉईस पॉवर प्ले 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन सर्कलच्या बाहेर तुमका बघूक मेळतला. एक खेळाडू लॉंग ऑफच्या दिशेन असा, एक लॉंग ऑनच्या दिशेन आणि एक मिड विकेटच्या दिशेन. उर्वरित सगळे खेळाडू स्क्वेअर सर्कलच्या आतमध्ये. एक असा पॉइंट, एक कव्हर, एक मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. आणि या महत्वाच्या षटकात बॉलिंग मार्कवर मंदार ज्यांनी दुसऱ्या षटकात फक्त 3 रन्स खर्च केले. 2 महत्वाचे सफलता मिळवून दिली. त्या मंदार आणि विकी मधली झुंज बघण्यासारखी असतली.
दोनही संघांसाठी हो महत्त्वाचा सामनो, मोहिमेची सुरुवात. आणि असा म्हटलं जातं की शर्टाचा जर पहिला बटन व्यवस्थित लागला तर पुढची सगळी बटणं व्यवस्थित लागतात. अमोल जमदाडे सरांचा हे वाक्य क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा अगदी तितक्याच खरा असा. पहिलो सामनो जर तुम्ही जिंकलात तर पुढचं मार्ग तुमचं थोडंसं सोपं होऊ शकता. त्या इराद्याने हे दोनही संघ एकमेकांच्या समोर. बॅटची कड, पहिल्या स्लिप मधून चेंडू, घोषित स्वरूपाचो 1 रन. आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन खेळणारे हे दोनही संघ माऊली क्रिकेटर्स तोरसे आणि माऊली कास. आज गणेश जयंती असा, तुमका सगळ्यांका गणेश जयंतीचे मनपूर्वक शुभेच्छा असत. 56 रन्सांचो पाठलाग, चौथ्या ओव्हरीतलो पहिलो बॉल, रन झाले 15. 3 गड्यांच्या मोबदल्यात विकी पंडित जोपर्यंत मैदानावर तोपर्यंत माऊली कास संघाक पुरेपूर संधी असतली. एकेरी धावेनिशी स्ट्राईक झाली, रोटेट स्ट्रायकरांच्या दिशेन नामदेव एका चौकारानिशी. पण ह्यो चौकार मारल्यानंतर ही बॅट जणू काय नामदेववर रुसलेल्या बॅटिक परत एकदा आपल्या बाजून उभी करूची लागतली. कोलवा टप्प्याचा चेंडू, ऑन ड्राईव्ह मिडॉनच्या दिशेने, एकेरी रन्सावर फक्त समाधान. आतापर्यंत जर विचार केलो तर माऊली तोरसे संघाची गोलंदाजी खूपच भक्कम, फलंदाजी थोडीशी ढेपा आलेली. विकी पंडितचो भेदक मारो, 33 धावसंख्येवर 5 गडी बाद झाले. पण त्यानंतर एक सुंदर पार्टनरशिप, खास करून शेवटच्या ओव्हरीमध्ये षटकारांची आतषबाजी. त्यामुळे एक फायटिंग टोटल. या दरम्यान विकी पंडित इनसाइड आउट, कव्हर सीमारेषेच्या दिशेने, पंचांचो इशारो. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. V4 IBCL चौकार. आमचे लाईनमन साईश आणि रुद्र डीजे सुजलच्या तालावर गाण्यावर नाचण्यात हे आमचे लाईनमन बिझी तर असतात, पण जेव्हा जेव्हा गरज लागता तेव्हा तेव्हा चेंडू आणण्यासाठी सुद्धा हे लाईनमन आपापल्या जागेन. आमचा भविष्य असा बांद्याच्या क्रिकेटचा भविष्य येणाऱ्या कालावधीमध्ये हेच खेळाडू ही मैदान आणि स्पर्धा गाजवताना दिसतले. या सगळ्या युवा खेळाडूंच्या भविष्यासाठी आतापासूनच आमचे मनपूर्वक शुभेच्छा. V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीन चौथ्या षटकातले 3 बॉल सरले, रन झाले 20. 56 रन्सांचो पाठलाग. विकी पंडितचो एक सुंदर अपिश कव्हर ड्राईव्ह, इनसाइड आउट. अजून एक ड्राईव्ह ताकदवान लॉंग ऑफच्या दिशेन. विकीचो आवडतो फटको सगळ्यांकाच बऱ्यापैकी माहिती. व्ही मध्ये खेळणं जास्त प्रिफर करणारो विकी, आणि त्या व्ही साठी खास प्रोटेक्शन. एक लॉंग ऑफचो खेळाडू थोडंसो कव्हरच्या दिशेन, एक लॉंग ऑनचो खेळाडू जो बऱ्यापैकी मिड ऑनच्या दिशेन. एकेरी धावेनिशी 21 धाव फलक, 56चो पाठलाग. चौथ्या ओव्हरीतले 4 बॉल सरले, 14 चेंडू अजूनही बाकी. आमचे मॅच रेफरी बंड्या परब, हॉलँड सोल बंड्या परब. गेले 4 दिवस तहान भूक इसरान बंड्या परब आमच्या सोबत या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि यशस्वीतेसाठी मैदानावर उपस्थित. वारंवार मोठ्या फटक्याचे प्रयत्न, पण आतापर्यंत तरी खूपच नियंत्रित गोलंदाजी. या 2 धावा या मॅचचा जर विचार केलो तर ह्यो पहिलोच 2 रन्सांचो स्कोरिंग शॉट. धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. ही सगळी अचूक आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे स्कोरर क्षितिज फोकटे. क्षितिज खूपच सुंदर गुणलेखन. क्षितिज सारखो आणि बंड्यासारखो स्कोरर बाजूक असताना कॉमेंट्री करण्याची मजा सुद्धा खूप वेगळी. नामदेव आणि विकी या जोडीवर बराच काय अवलंबून असा एक भागीदारी. खूपच सुंदर प्रयत्न होतो. फॉलो थ्रू मध्ये एक वेगवान फटको. टेनिस क्रिकेट मधलो दुर्मिळ म्हटलो जाणारो स्ट्रेट ड्राईव्ह, आणि या ताकदवान फटक्यावर शेवटच्या क्षणी आपलो घातलेलो हात गोलंदाज मंदारने झेल जरी सुटलो तर एक संभाव्य चौकार मात्र वाचवलो गेलो. निर्धाव चेंडूनिशी 4 ओव्हरींचो खेळ सरलो. धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. 12 चेंडू बाकी आणि बंड्या उरलेल्या 12 बॉलमध्ये 33 रन्सांची गरज.
मराठीतली हिंदीतली आजही ज्या गाण्यांची जादू असा, चोरीचा मामला, गंमत जम्मत, माझा पती करोडपती, असे काही दर्जेदार मराठी चित्रपट आणि त्या चित्रपटातली ही काही गाणी तुमच्यासाठी DJ सुजल कडसून. 4 ओव्हरींचा खेळ सरलो 23 रन्सावर. 12 चेंडू शिल्लक, 33 रन्सांची गरज. विकी पंडित आणि नामदेवची जोडी मैदानावर आणि बॉलिंग मार्कवर विठ्ठल. तो विठ्ठल उभो असा युगे 28 विठेवर कट्टीवर हात घेऊन, आणि ह्यो विठ्ठल आणि समोर विकी. डिरेक्ट हिट, 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा इरादो. कधी कधी डिरेक्ट हिट सुद्धा आपणाक थोडीशी धोकादायक ठरता. त्याचा या उदाहरण होता. ज्या जागेवर फक्त 1 रन मिळाला असतो त्या जागेवर ह्यो 2 रन आणि एक धोकादायक गोष्ट ठरली की विकी पंडित स्ट्रायकर एंडवर इलो. विकी पंडित एक चौकाराच्या बॅटमधून बाहेर पडलेलो असा, आणि ज्यावेळी विकी पंडितच्या बॅटमधून एखादो पहिलो चौकार गुरु बघूक मिळताना तेव्हा विकी ह्यो दाताक रक्त लागलेल्या वाघासारखो थोडंसं धोकादायक असता. धावसंख्या पाव शतकावर 25 रन्सावर 56 पाठलाग, 11 चेंडू बाकी. विकीचो मोठो फटको फसलो. लॉंग ऑन आणि मिड ऑन, 2 खेळाडू चेंडूच्या मागे. एक सुरेख झेल, विकीच्या विकेटचा पतन. 4 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावलेली धावसंख्या 25 रन्सावर. तुमच्यासाठी महत्त्वाचा पुकार असा. श्री बांदेश्वर शिरोडा संघ कॅप्टन सज्ज ठेवा. पुढच्या सामन्याची नाणेफेक होतली मान्यवरांच्या शुभ हस्ते. V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी ऑर्गनाइज्ड बाय V4 IB कन्सल्टन्सी LLP. नवीन फलंदाज श्रेयस पंडित, निलेश पंडित आणि नामदेव. बॉलिंग मार्कवर विठ्ठल. मगाशी रामायणाची आपण आठवण काढलीत, आणि या मैदानावर खेळणारे हे खेळाडू थोडेसे आपणाक वारकरी संप्रदायाची सुद्धा आठवण करून देणारी. संत नामदेव ज्यांनी भागवत धर्माची पताका थेट पंजाब पर्यंत नेऊन ठेवली, त्या नामदेव महाराजांची आठवण करून देणारा खेळाडू नामदेव मैदानावर फलंदाजीसाठी. पण या दरम्यान शैलेश निलेशच्या बॅटमधून इल्या बाहेर पडलेलो एक लांब खूपच लांब टांगा पलटी, घोडे फरार. डायरेक्ट चंद्रार. V4 IBCL. कल हम कहा तुम कहा, शान चित्रपटाचा हा सुंदर गाणा आमच्या DJ कडसून. तो शानदार षटकार, त्यानंतर थोडस दबाव बॉलरवर परावर्तित झालेलो. आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी केली होती विठ्ठलने. ऐन मोक्याच्या क्षणी विकेट मिळवण्याच्या नादात ओरपिच चेंडू, ज्या चेंडूवर निलेशचो षटकार आणि त्यानंतर वाईट बॉल आणि एक एक्स्ट्रा. एका बॉलवर 8 रन्सांचा खर्च, धावसंख्या स्थिरावलेली. तिर्येचो डबल गेम, 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात, 56 रन्सांचो पाठलाग. विठ्ठलचो पुढचो चेंडू निलेश पंडितसाठी. निलेशचो एक ताकदवान फटको होतो लॉंगॉनच्या दिशेन. मिडल झालो नव्हतो, पण ताकदीचो अंदाज बघा. ज्या वेगान चेंडू लॉंगॉन पर्यंत गेलो, बॅटच्या मिडलवर जर चेंडू लागलो असतो तर अजून एखादो षटकार बघूक मिळालो असतो. विकी पंडित जरी बाद झालो तरी विकीच्या बाद होण्यान आमचो संघ कोलमाडाचो नाही, ह्या जणू काय मैदानावर दाखवताना निलेश पंडित आणि नामदेव ही जोडी. 8 चेंडू 22 धावांची गरज. 8 चेंडू 22 धावा. नामदेव स्ट्रायकर एंडच्या दिशेन. मराठी संत वाङ्मयातील एक महत्वाचा नाव संत नामदेव. त्या संत नामदेवांची आठवण करून देणारा हो खेळाडू नामदेव स्ट्रायकर एंडच्या दिशेन. खोलव्या टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्हचो एक सुंदर फटको. 1 रन्सांची धावसंख्या 35 धावा. इक्वेशन बदलणारा तुमच्यापर्यंत बंड्या परत पोचवतले. 35 रन झाले.
7 चेंडू आणि 21 रन्सांची गरज. 7 चेंडू 21 धावा. एक रोमहर्षक सामनो तुमका बघूक गावता. माऊली कास विरुद्ध माऊली क्रिकेटर्स तोरसे या दोन संघांच्या दरम्यान. बॉलिंग मार्कवर विठ्ठल. निर्धाव चेंडू निश्चित. चौथ्या 5व्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 5 षटकांची सांगता. 56 रन्सांचा पाठलाग. रन झाले 4 गड्यांच्या मोबदल्यात 35. शेवटचे 6 चेंडू बाकी एका ओव्हरीचे आणि विजयाचं लक्ष 21 धावांनी दूर. 21 धावा. 6 चेंडूंचं फक्त खेळ बाकी. मैदानावर खूपच सुंदर गोलंदाजी आपण बघितली विठ्ठलची. एका बाजून नामदेव. एका चौकारानंतर थोडीशी रुसलेली फलंदाजी. एकेरी दुहेरी धावांवर समाधान. पण इल्या षटकारान इनिंगची सुरुवात करणारो निलेश या जोडीवर भिस्त अवलंबून असतली. मगाशी आपण महाभारताचा संदर्भ ऐकलो. वारकरी संप्रदायाचा संदर्भ सुद्धा ऐकलो. आणि आपल्या महाराष्ट्रात लाभलेली एक मोठी परंपरा संत वाङ्मयाची. नामदेव महाराज ज्यांनी अनेक सुंदर सुंदर अभंग लिहिले. भागवत धर्माची पताका ज्यांनी थेट पंजाब पर्यंत नेऊन पोचवली. आणि आपणाक महाराष्ट्रवासियांका समस्त वारकरी संप्रदायांका अभिमान वाटण्यासारखी एक गोष्ट असा की शीख धर्मीयांच्या धर्मग्रंथामध्ये गुरु ग्रंथ साहिबामध्ये सुद्धा नामदेव महाराजांच्या वचनांचा अंतर्भाव केलेलो असा. ही आपल्या महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट. नामदेवच्या षटकाची सांगता. शेवटच्या ओव्हरीत बॉलिंग मार्कवर लव. पहिलो चेंडू. गती परिवर्तन. आडव्या बॅटचो इरादो फसलेलो. शैलेशने सुंदर सुरुवात केली षटकारान. त्यामुळे शैलेशला स्ट्राईक मिळवण्यासाठी नामदेवने आपली विकेट सॅक्रिफाईस केली. निलेश स्ट्रायकर यांच्या दिशेने 5 चेंडू शेवटचे शिल्लक आणि उरलेल्या 5 बॉलमध्ये 21 रन्सांची गरज. इक्वेशन नीडेड 21 फ्रॉम 5. धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात. निम्मे संघ डगआउटचा शिकार झालो. बेंचवर येऊन बसलेलो. शेवटचे 5 बॉल 21 धावांची गरज. निलेश पंडित आणि विठ्ठल पंडित या जोडीवर या गणित अवलंबून. पण दुसऱ्या बाजून ज्या प्रकारे गोलंदाजी केली माऊली क्रिकेटर्स तोरसे संघान विजयाचो मोठो भाग सध्या या संघाच्या बाजून तो सामनो थोडंसं कल्लेलो. आडव्या बॅटचो इरादो होतो. टप्पो पडल्यानंतर थोडीशी हालचाल. कट होणारा चेंडू बाहेरच्या दिशेने. विकेट किपर खूप सुंदर विकेट किपिंग करताना स्वप्नील ज्याचं नाव. अजून एक डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू 21 रन्सांची गरज. फुल टॉस मिडॉनच्या दिशेने. एक ताकदवान फटको. लॉंगॉनचो खेळाडू मिडॉनचो खेळाडू या चेंडूच्या मागे. फील्ड होता थ्रो होता तोपर्यंत दुसऱ्या रन्साचो इरादो अंगलटिलो. अजून एका विकेटचा पतन. डायमंड डकचो मानकरी नुकतोच मैदानात प्रवेश केलेलो विठ्ठल पंडित. एकेरी धावेनीची धावसंख्या 36 रन्सावर. शेवटचे 3 चेंडू 20 धावांची गरज. आज माघी गणेश जयंती आणि या माघी गणेश जयंतीच्या निमित्तान पिंपळेश्वर कलाक्रीडा मंडळाच्या वतीन दुपारच्या सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांसाठी विघ्नहर्ता गणपती गजाननाचो प्रसाद म्हणून महाप्रसादाचं आयोजन केलेलं असा. तुमका सगळ्यांका आग्रहाचं आमंत्रण असा, आवाहन असा. गणपती बाप्पाचो प्रसाद घेण्यासाठी पिंपळेश्वर कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या माघी गणेश जयंतीच्या महाप्रसादासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित रवाचा ह्या आग्रहाचं निमंत्रण. शेवटचे 3 बॉल 20 रन्सांची गरज. फसलेलो फटको. मिडॉनचो खेळाडू चेंडूच्या खाली आणि 6व्या विकेटचा पतन. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली 36 रन्सावर. 36 फॉर 6. शेट्टी, काजोल, शाहरुख खान अभिनीत बाजीगरचा गाणा
पण ही हारी हुई बाजी अजूनच पाय थोडंसं खोलात जाताना शेवटचे 2 बॉल विजयाची औपचारिकता. रन झाले 36 शेवटच्या 2 चेंडूवर. बॉलिंग मार्कवर लव आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेन श्रीकांत. सर्वेश 1 रन फक्त मिळतलो. एकेरी धावेनीची धावसंख्या 37. डबल एलिमिनेशनचे नियमावली या स्पर्धेसाठी जो संघ 2 वेळा हरतलो, सॉरी करेक्शन, याची सुरुवात तर डबल एलिमिनेशन नियमाप्रमाणे बिग बॅशच्या नियमावलीप्रमाणे, पण 6च्या 6 मॅच मात्र तुमका सगळ्यांका खेळाक मिळतले आणि बघूक सुद्धा मिळतले. आडव्या बॅटचो फटको, चेंडू डॉट, निर्धाव चेंडूनिशी इनिंगची झाली सांगता. आपण बघतो V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या सामन्यात श्री बांदेश्वर शिरोडा संघाने मिळवलेलो विजय आणि दुसऱ्या सामन्यात माऊली कास संघाचा पराभव करून माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाने केलेली दमदार विजयी सुरुवात. सामन्याचा हिरो सामनावीर तुमच्या समोर घोषित होतो, पण तोपर्यंत पुढच्या सामन्याची घोषणा श्री बांदेश्वर शिरोडा वर्सेस माऊली क्रिकेटर्स तोरसे या 2 संघांच्या दरम्यान. सकाळपासून आपण आवाज ऐकलो गुरु चिटणीस सर, गुरु पाठोपाठ समालोचनासाठी माखामे आलेली